बाई तुझा आशीर्वाद या सिरियलमध्ये आपल्याला खूप छान आता ट्विस्ट बघायला भेटणार आहे. कारण जेव्हा धनराज त्याच्या वडिलांना सांगतो की अवनीला इंटरव्ह्यूला जायचं आहे, तेव्हा तो तिथे येतो आणि दहीसाखर घेऊन येतो. तेव्हा अवनी बोलते, अण्णा आज मला इंटरव्ह्यू आहे, मी इंटरव्ह्यूला जाणार आहे. तेव्हा तो बोलतो, हा समजलं याच्याकडून, याने सांगितलं. अरे शिका बघा, सुनबाईकडून काहीतरी शिका. तो धनराजला आणि यशोदाला खूप ओरडत असतो, अरे तुम्हाला काय झालं नाही, ती बाईची जात असून तिने हे सगळं केलं. तेव्हा तो अवनीला बोलतो, सुनबाई ठीक आहे तू इंटरव्ह्यूला जाणार आहे, पण तुला शिकायचं नाही का गं बाई पुढे काही? शिक ना, तुझी काही इच्छा असेल तर शिक ना, तुझी इच्छा तू सगळ्या पूर्ण कर ना. तेव्हा अवनी बोलते, नाही अण्णा, मी इंटरव्ह्यू देणार आहे आणि जॉब करून मी शिक्षण नाही घेणार आहे, मी शिक्षण नाही सोडणार, मी दोन्ही करू शकते अण्णा. तेव्हा ते बोलतात, ठीक आहे तुझी इच्छा, जसं तुला हवं असेल तसं तू कर, कारण आम्ही बाईचा अपमान करत नाही. हां तुला होईल तेवढंच कर, जास्त डोक्याला टेन्शन घेऊ नको, जास्त त्रास होईल असे कामं करू नको. अवनी बोलते ठीक आहे. तेव्हा तो बोलतो, मी दहीसाखर आणली आहे, माझी लक्ष्मी जर या घरात असते ना, तिने पण तुला दहीसाखर दिली असती. मी जर कुठे काही कामासाठी निघालो ना, तर माझी लक्ष्मी नेहमी म्हणायची, थांबा दहीसाखर खाऊन जा. याने ना सुनबाई काम खूप लवकर होतं आणि काम चांगलंही होतं, आणि ज्या कामासाठी चाललो ना ते काम नक्की परफेक्ट होतं. हे घे दहीसाखर घे आणि खा, हे समज की माझ्या लक्ष्मीकडूनच मी तुला दिलेलं आहे. तेव्हा धनराज आणि यशोदाला खूप असे अश्रू अनावर झालेले असतात, पण त्यांनी ते दाखवलेले नसतात. पण अण्णा हे दाखवत असतात, अण्णा खूप उंक्या मारतात. तेव्हा मी बोलते, द्या ना अण्णा, मी पण दहीसाखर खाते. तेव्हा ते तिला दहीसाखर देतात आणि बोलतात, सुनबाई खूप चांगली आहे, तुझ्या कामामध्ये तुला यश भेटो आणि हे काम तुला नक्की लागू. तेव्हा ते तिला देतात. तेव्हा ती बोलते, थँक्यू अण्णा. तेव्हा धोंडीराज म्हणतो की थँक्यू कशासाठी सुनबाई, तू तर आमच्या घरातलीच आहे ना. तेव्हा तो बोलतो, ऑल द बेस्ट सुनबाई, तू ह्या कामामध्ये यश मिळवशील हे मला माहिती. तेव्हा अवनी बोलते ठीक आहे. तेव्हा तो त्याच्या मुलांना बोलतो, अरे शिका काहीतरी, ती बाईची जात असून त्यांनी हे सगळं केलं. तुम्ही घरात बसून काय केलं, एकाला हे नीट काम येत नाही आणि एकही गव्हर्नमेंटला नाही. माझ्या कष्टाचं फळ तर एकानेही दिलं नाही, पण माझी सुनबाई नक्की देणार. अवनी बोलते, हो अण्णा ठीक आहे.